नमस्कार मित्रांनो, प्रथम मी सर्वांची माफी मागतो हा व्हिडिओ उशिरा बनवण्यासाठी आणि तुमचा आभार मानतो की तुम्ही बराच धीर धरून तुम्ही अजूनपर्यंत अकाउंट ओपन केल्यापासून ट्रेडिंग चालू केलेली नाहीये आणि त्याचं सर्वस्वी माझ्याकडनंच ती चूक झालेली आहे की आतापर्यंत मी तुम्हाला जे काय पुढचं सांगायला पाहिजे होतं की कशी शेअर्सची बाईंग आणि सेलिंग करायची हे समजवायचं होतं. हे समजवायला मला पण ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता सर्वात पहिले झिरोधा मध्ये लॉग इन करून आपल्याला बाईंग आणि सेलिंग कशी करता येईल ह्याच्याबद्दल थोडस मी बोलणार आहे. तर आता तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. मी कसं लॉग इन करतोय, काय करतोय आणि कसं एक्झिक्यूट करतोय आपले शेअर मार्केटचं पहिलं ट्रेड. ठीक आहे, तर चला बघूया. पहिले हा गुगलचा ब्राउझर आहे. हे तुम्ही मोबाईलमध्ये ऍप असेल तर तुमचं डायरेक्ट ऍप उघडेल, पण जर तुम्ही कम्प्युटरवर बसले असाल तर तुमचं गुगल क्रोम उघडून तिथे काईट म्हणून टाईप करायचं आहे. काईट झिरोधा म्हणून लॉग इन येईल. तुम्ही काईट झिरोधा लॉग इन केलं. तुम्ही आता माझ्या या कम्प्युटरवरती लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे. तर इथे आपला पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं जे येते ते पिन येते. आता ही पिन पण आपण सेट करायची आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन पहिल्यांदा लॉग इन कराल त्यावेळेला तुम्हाला पिन सेट करायला ते वेबसाईट वरती तुम्हाला अलाउ करतील. 2 वेळा तुम्हाला पिन सेट करावी लागते कन्फर्मेशन साठी. आणि एकदा पिन सेट केली का हा सेकंड असं बोलू शकता का हा दुसरा पासवर्ड आहे, पण तो डिजिटल आहे, म्हणजे फक्त आकड्यांचा असतो. तर मी माझा पासवर्ड टाकतोय आता इथे. आता सर्वात पहिले जेव्हा तुम्ही उघडता त्यावेळेला तुमचा डॅशबोर्ड उघडतो. त्या डॅशबोर्ड मध्ये आता नॉर्मल मध्ये असं आहे की मी सुरुवातीला तुम्हाला काय करतो एक इथली जागा रिकामी करतो जेणेकरून तुम्हाला समजावं. ठीक आहे, सुरुवातीला नथिंग हिअर असं म्हणून लिहून येतं डाव्या कोपऱ्यात. ह्या कोपऱ्यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीच्या शेअर्स टाईप करू शकता. उदाहरणार्थ महिंद्रा अँड महिंद्रा ही जी ट्रॅक्टर बनवणारी कंपनी आहे, ह्या ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीचा M&M असं म्हणून उल्लेख आहे बघा. मी टाईप करतोय M&M असं टाईप केल्यावर महिंद्रा अँड महिंद्रा म्हणून NSE आणि BSE हे 2 ऑप्शन येतात. तुम्ही कोणता एक निवडू शकता. मी प्रेफर करतो की मी NSE वर जास्ती करून बाईंग आणि सेलिंग करतो, म्हणून त्याला M&M सिलेक्ट करण्यासाठी आता ऑप्शन येतात. आपल्याला बाय करायचं आहे, सेल करायचं आहे किंवा चार्ट बघायचा आहे, म्हणजे थोडाच ग्राफ बघायचा आहे, टेक्निकली अभ्यास करायचा आहे तर चार्ट लागेल तुम्हाला. मार्केट डेप्थ विडगेट म्हणून आहे आणि ऍड. तर ऍड बटन आपल्याला दाबायचं आहे. आता ऍडेड म्हणून आलं. एकदा अजून क्लिक जर केलं त्याच्यावर तर तुमच्या कायमस्वरूपी तुमच्या ह्या विंडोमध्ये M&M राहणार इथे तुमचं. आता यात तुम्ही हे इथे राहिलं याचा अर्थ असं नाही होत की ते बाईंग किंवा सेलिंग करताय तुम्ही त्याचं. ठीक आहे, तर आता एक आहे का आता ह्यापुढे तुम्हाला जर बाईंग करायची आहे तर उदाहरणार्थ इथे आता माझं मार्जिन जे आहे किंवा पैसे जे आहेत ते 0 आहेत. म्हणजे थोडक्यात इथे आता माझ्याकडे थोडे पण पैसे उरलेले नाही आहेत. संपूर्ण पैसे मी माझे शेअर मार्केटमध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, इथे होल्डिंग्स जे आहेत ते जवळजवळ 11 शेअर्स होल्डिंग मध्ये आहेत माझ्या. हे दिसतं. तुमचे हे दोन्ही 0 असेल सुरुवातीला. जर तुम्ही काही पैसे टाकणार असाल किंवा टाकले असतील तर तुमचं इथे ते 0च्या जागी तुमचं 5,000 2,000 असं जे काय आकडा असेल ते येणार. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस दिसतो. म्हणजे साधारणपणे 1790 रुपये 1.79K म्हणजे 1790 रुपये आता मला प्रॉफिट आहे माझ्या होल्डिंग्स मधनं वेगवेगळ्या. ठीक आहे, तर आता आपल्याला जर बाईंग किंवा सेलिंग करायचं आहे महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये समजा, तर तुम्ही फक्त माऊस तिथे घेऊन गेलात तर तुम्हाला दिसेल तर तुमचं बाईंगचं बटन आहे, सेलिंगचं बटन आहे. ठीक आहे, मार्केट डेप्थ आहे. मार्केट डेप्थचा अर्थ तुम्ही क्लिक केलं तिथे तर तुम्हाला दिसेल
इथे किती सौदे आहेत. आता मार्केट बंद आहे, सकाळचे साधारणपणे 8 वाजलेले आहेत, अजून एक ते सव्वा तास आहे आपल्याकडे मार्केट चालू व्हायला. तर इथे दोन्हीकडे बीड म्हणजे बोली कोणी लावलेली आणि ऑफर म्हणजे कोण विकायला आलेला आहे. थोडक्यात काय तर बीड म्हणजे आपण जर बाय करणार असो तर आपला जो सौदा जो आहे किंवा आपली जी बोली जी आहे ती बीड मध्ये दिसणार आहे किंवा येणार आहे. आणि ऑफर म्हणजे विकायला आलेले लोक आहेत. थोडक्यात डाव्या साईडला विकत घेणारे लोक, उजव्या साईडला लाल जो कलर आहे त्यात विकण्यासाठी आलेले लोक आहेत. व्यू 20 डेप्थ म्हणजे 20 सौद्यापर्यंत तुम्ही झिरोदामध्ये बघू शकता. ही फॅसिलिटी फक्त झिरोदामध्ये आहे सध्या. मी शेरखान मध्ये पण बघितलं, मोतीलाल ओस्वालमध्ये ते 5 ते 6 जास्तीत जास्त देतात. पण झिरोदावाला एक प्रोफेशनल ट्रेडर प्रमाणे तुम्हाला 5 किंवा 20चा ऑप्शन देतो आणि ते फ्री आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येते आपण आता काय बघतोय, 3 नंबरचा मार्केट डेप्थ बघतोय. तर आता काय आहे इथे तुम्ही हा जो बीड आणि ऑफरचा जो कॉलम दोन्ही बघितले त्याच्या खालोखाल एक मोठा आपल्याला एक कॉलम येतो असा मोठा हा चौकोनी. याच्यामध्ये डाव्या साईडला ओपनिंग कितीला झाली, लो किती आहे म्हणजे किती खाली गेलाय आजच्या दिवशी किंवा आतापर्यंतचा आजच्या दिवसाचा. ठीक आहे. व्हॉल्यूम जे आहेत किती शेअर्स खरेदी विक्री झालेली आहे. व्हॉल्यूम्स म्हणजे काय, एकाने जर एक शेअर विकला आणि दुसऱ्याने जर तो शेअर घेतला तर एक शेअरची उलाढाल झाली. म्हणजे एक शेअर एकाकडनं आला आणि एक शेअर एकाकडनं गेला, हे दोन्ही मिळून एक व्हॉल्यूम होतं. म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे बाईंग प्लस सेलिंग ह्या दोघांची टोटल मिळून एक जी असते तो व्हॉल्यूम आहे. LTQ म्हणजे लास्ट ट्रेडेड क्वांटिटी, शेवटी किती शेअर्सचा सौदा झालाय ह्या क्षणाला, शेवटच्या क्षणी जेवढा सौदा झालाय तो किती शेअर्सचा झालाय. तर इथे ते इंट्राडे वाल्यांसाठी कामाला येतं. आपण पुढे जाऊन बघूया. इंट्राडे कोणाला करायचं असेल तर मी तेही तुम्हाला समजवेल कसं करायचं आहे. आणि जर ते नसेल पाहिजे तर इन्व्हेस्टमेंट नाही म्हणू शकत आपण शेअर मार्केटमध्ये, पण एक लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म व्ह्यू वाले जे असतात त्याच्यामध्ये पण कसं काम करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये बनवेल मी. ठीक आहे. याचा लोअर सर्किट म्हणजे काय, याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल. पण एक लक्षात घ्या फक्त एवढंच की अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट, हे डाव्या साईडला लोअर सर्किट आहे आणि उजव्या साईडला अप्पर सर्किट आहे. ठीक आहे. ही जी किंमत आहे ह्याच्यापेक्षा खाली किंवा ह्याच्यापेक्षा वर आजच्या दिवशी जाणार नाहीये. सर्किट म्हणजे एक प्रकारे आपलं असे सर्किट आहेत की ते कोणत्याही प्रकारे त्याचा भाव जर ह्याच्यापेक्षा वरती गेला तर तो जाऊन देत नाही आजच्या दिवसाकरता. किंवा प्रोटेक्शन, आपल्या पैशांचं प्रोटेक्शन होण्यासाठी आपण लोअर सर्किट जो आहे त्याच्या खाली जाणार नाही आज. ठीक आहे. नाहीतर मग घसरण लागली तर कितीही घसरण लागू शकते. म्हणून लोअर सर्किटचा काही कालावधी असतो की तेवढ्या वेळा करता ते तिथे जाऊन थांबेल. अपर सर्किटचा पण तसंच आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर वरती येतं हाय, किती हाय मारलाय, प्रिव्हियसली क्लोज, काल किती रुपयाला तो बंद झालाय, ऍव्हरेज प्राइस काय चालू आहे आत्ताच्या क्षणाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर LTT म्हणजे लास्ट ट्रेडेड टाइम आहे. तर हे ट्रेडिंग लास्ट किती वाजता झालेली आहे, काय झालेलं आहे याच्याबद्दल माहिती आहे. तर ह्या प्रकारे आता मी तुम्हाला फक्त मार्केट डेप्थ बद्दल बोललोय. तर मार्केट डेप्थ सगळ्या कंपन्यांचा वेगवेगळा येणार तुम्हाला. तर ते इथे परत क्लिक केल्यावर ते गायब होणार. त्याच्यानंतर हा चार्ट आहे, चार्टच्या विषयी आपण नंतर बघूया. एक वेगळा व्हिडिओ बनवेल त्यासाठी मी तुमच्यासाठी. एक डिलीट बटन आहे, जर तुम्हाला ही स्क्रिप्ट नसेल हवी असेल तर डिलीट करा. हा बटन दाबल्यावर ही स्क्रीन जाणार. मोर म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला भेटेल का पिन 1 2, क्रिएट GTT, चार्ट, फंडामेंटल्स, टेक्निकल्स, सेट अलर्ट. सेट अलर्ट हे याकरता आहेत का तुम्हाला जेणेकरून मेल वरती किंवा SMS वरती त्याची माहिती मिळावी का याचा भाव वरती गेलाय का खाली गेलाय, ह्यासाठी आहे. तर त्या हिशोबाने आपण हे जे आहे सध्या आपल्याला कामाला येणार. आपल्याला फक्त तसं बघायला गेलो तर आपल्याला बाय आणि सेलची बटनच कामाला येणार आहेत. तर मी बाय करून दाखवतो तुम्हाला आता. बाय, तर ही निळी विंडो उघडते आणि जर सेल केला तर विंडोचा रंग बदलतो आणि ऑरेंज होतोय. ठीक आहे. तर आपल्याला समजा बाय करायचं आहे तर NSE मध्ये आहे 597 रुपये 15 पैसे आताचा भाव आहे. ठीक आहे. इंट्राडे किंवा मग लॉंग टर्म हे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इंट्राडे म्हणजे आजच घेऊन आजच विकायचा आहे शेअर, तर तुम्हाला इंट्राडे मध्ये करता येऊ शकते. ठीक आहे. प्लस त्याच्यामध्ये लॉंग टर्म जर करायचं असेल म्हणजे आज घेतलाय पण शक्यतो आज विकू नाही विकू माहित नाही, पण आपल्याला आता विकायचं नाहीये, थोडं लांबच्या कालावधी, लांबच्या म्हणजे आजच्या आज नाही, उद्या किंवा परवा किंवा तेरवा विकायचा आहे.
तर ते लॉंग टर्म मध्ये येतं. लॉंग टर्म मध्ये काय येतं, मी लॉंग टर्म सिलेक्ट केलाय कारण आता मार्केट बंद आहे, इंट्राडे साठी मार्केट चालू असावा लागतो. क्वांटिटी जी आहे ती तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये असलेल्या पैशांच्या नियोजनाने तुम्हाला काम करायचं आहे. नियोजनाबद्दल मी शेवटी बोलेल तुम्हाला किती नियोजन कसं करायचं जेणेकरून तुम्हाला फायदा किंवा नुकसान एक प्रमाणात कसं मोजता येईल याचा अंदाज देईन मी तुम्हाला. क्वांटिटी जी आहे ती साधारणपणे समजा आपण 10 शेअर्स पकडले म्हणजे 10 शेअर साठी साधारणपणे किती होतात, 5,970 रुपये साधारणपणे होतील याचं शेअर. आणि तुम्हाला किती रुपयात तो पाहिजे, अच्छा इथे ऑप्शन आहे, ऑप्शन येणार मार्केट. मार्केट म्हणजे जो मार्केटचा भाव असेल त्या मार्केटमध्ये घ्या, त्याचा भाव बघू नका, म्हणून मार्केट ऑप्शन आहे. लिमिट म्हणजे तुम्हाला किती रुपयात हवं आहे तो. आता 597 रुपये 15 पैसे भाव चालू आहे, पण नाही मला 590 मध्येच पाहिजे, तर मी इथे लिमिट सेट करणार आणि प्राइस देणार. याचा लिमिट सेट केल्याचा अर्थ काय, ह्याच्यापेक्षा जास्त मध्ये मला नकोय, ह्याच्यापेक्षा कमी मध्ये असेल तर चालेल, ठीक आहे. आणि तिसरा आहे तो स्टॉप लॉस. स्टॉप लॉस जो आहे एसएल आपण म्हणतो. ही जी पद्धत आहे ही पद्धत मी आपल्या काही पहिल्याच्या व्हिडिओज मध्ये पण समजवलेलं आहे का आपण ट्रिगर सेट करतो का 597 तर आहे, पण मला टेक्निकली अभ्यास करून मला हे माहिती आहे का आजचा भाव जर 600 रुपयाच्या वरती गेला तरच हा वाढणार आहे, नाही तर नाही वाढणार. काही लोकांचा टेक्निकल अभ्यास असतो, काही लोकांचा फंडामेंटल अभ्यास असतो. तर टेक्निकल आणि फंडामेंटल आपण दोन्ही बघणार आहोत प्रत्येक कंपनीचा जेव्हा आपण बाईंग करणार आहोत. तर आता मी फक्त आणि फक्त बाईंग बद्दलच शिकवतोय तुम्हाला. तर ट्रिगर प्राइस समजा आपण आपल्याला एक अंदाज आलाय की बाबा आता 600 जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये एक प्रकारे तेजी आपण म्हणतो ते तेजी होणार नाहीये. तर त्याकरता आपण काय करतो, 600 रुपये ट्रिगर प्राइस टाकतो आणि बाईंगची प्राइस जी आहे ती 601 रुपये टाकतो. हा 601 का टाकलं बघा, ह्या कंडिशनचा अर्थ मी समजवतो तुम्हाला. का 10 शेअर हवेत ना मला, पण मला माहितीये का 600च्या अगोदर त्याच्यामध्ये तेजी होणार नाहीये. तर आपण काय करतोय, ट्रिगर टाकतोय. म्हणजे थोडक्यात आपण एक ऑर्डर अशी टाकतोय की जर 600 झाला, जर भाव 600 रुपये झाला तर 601 रुपयाला मला दे, नाहीतर मला नकोय. म्हणजे थोडक्यात आजच्या दिवसात जर महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 600 रुपयाच्या वर गेला नाही तर आपली ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे, क्लिअर आहे मी काय म्हणतोय ते परत सांगतो. जर 600 रुपये ट्रिगर प्राइस आहे आणि 601 रुपये आपण प्राइस मध्ये टाकलेला आहे, तर जोपर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा 600 रुपयाच्या वर किंवा 600 रुपये होत नाही तोपर्यंत आपली ऑर्डर 601 रुपयाची एक्झिक्यूट होणार नाही. आता हा जो अभ्यास आहे हा अभ्यास मी एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवेल. आपल्याला भरपूर व्हिडिओ बनवायचे आहेत आणि तुमची साथ मिळत राहिली तर मी असंच प्रयत्न करेल आणि जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर हप्त्यातून एक आठवड्यातून समजा आपण साधारणपणे 1 ते 2 व्हिडिओ जरी बनवू शकलो मी सुरुवातीला, तरी मला असं वाटतंय की तुमचा आणि माझा दोघांचाही आपल्याला दोघांनाही फायदा होईल. पण हे लक्षात घ्या, मी आता जे बोललेलो स्टॉप लॉस जो आहे तो पुन्हा व्हिडिओ बघा तुम्हाला नसेल समजलं तर. आणि एसएल जो आहे, एसएल विथ स्टॉप लॉस, बाय ॲट मार्केट प्राइस विथ स्टॉप लॉस, हे आपल्याला ऑप्शन निवडायचं नाहीये. ठीक आहे, सॉरी, हे आपल्याला निवडायचं नाहीये, त्यामुळे याच्यामध्ये जाऊ नका सध्या. ठीक आहे, आणि जस्ट बाईंगचं बटन दाबायचं आहे. आता काय होईल, इथे बघा वरती वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपल्याला. रेग्युलर ऑर्डर ही ऑर्डर आपल्याला मार्केट चालू असताना करायची असते. ठीक आहे, कव्हर ऑर्डर, हे कव्हर ऑर्डर तुम्ही जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला फक्त ट्रिगर असतो. त्याच्यानंतरचा जो काम आहे कव्हर मध्ये तुम्ही ट्रिगर टाकता, ट्रिगरच्या वरती गेलं तर तो बाईंग करणारच का. ब्रॅकेट ऑर्डर आहे, ब्रॅकेट ऑर्डर मध्ये हे इंट्राडे मध्ये खास करून यूज होतं. ब्रॅकेट ऑर्डर मध्ये टार्गेट प्राइस तुम्ही सेट करू शकता, स्टॉप लॉस तुम्ही सेट करू शकता. स्टॉप लॉस म्हणजे काय आणि टार्गेट म्हणजे काय. टार्गेट साधी गोष्ट आहे, तुम्हाला इच्छा तुमच्या मनात जो भाव असेल की बाबा 601 रुपयाला मी महिंद्रा अँड महिंद्रा घेतोय आणि मला 10 रुपये फायदा व्हायला पाहिजे, तर 610 रुपये तुम्ही टार्गेट ठेवता. आणि स्टॉप लॉस काय आहे, तर जर कधी असं झालं, देव न करो, पण मार्केट कोसळलं आणि त्यात महिंद्राचा वाटा मोठा असेल आणि महिंद्रा अँड महिंद्राची कंपनी 595च्या खाली गेली आपण खरेदी केल्यानंतर, तर आपल्याकडे पैशाचा प्रॉब्लेम असेल किंवा मग आपल्याला एक प्रकारे आपण अभ्यास करून बसलोय तर 595च्या खाली गेल्यानंतर तो खराब आहे, तो चांगला नाहीये, हे लक्षात आलं
तर आपण ते करायचं आहे का आपण स्टॉप लॉस लावून ठेवायचा आहे 595चा किंवा 594चा. याचा अर्थ असा होतो की मी भलेही 601 रुपयाला घेतलाय, पण जर 595च्या खाली गेलं तर तो विकला जाईल. म्हणजे थोडक्यात आपला 5 ते 6 रुपये नुकसान होणार आहे. ठीक आहे. पण हे टेक्निकल अभ्यास केल्यानंतरचा आहे. जर तुम्ही टेक्निकल अभ्यास केला नसेल किंवा कोणत्याही प्रकारचा फंडामेंटल किंवा टेक्निकल अभ्यास केलेला नसेल तर तुम्ही हे जे ब्रॅकेट ऑर्डर आहे हे सध्या वापरू नका. एक अजून आहे आफ्टर मार्केट ऑर्डर. हे आपल्याला बऱ्याचदा कामाला येणार आहे. याच्यामध्ये पण आफ्टर AMO आफ्टर मार्केट ऑर्डर्स. ओके. याच्यामध्ये तुम्हाला काय आहे का तुम्हाला लॉंग टर्म का इंट्राडे हे टाकायचं आहे. सगळे रेट्स असेच टाकायचे आहेत. लिमिटच्या जागी स्टॉप लॉस लावलं. जे काय अभ्यास जसं करायचं आहे तसं मी सांगितलं तेच उदाहरण देतोय पुन्हा. 600 रुपयाचा ट्रिगर टाकला, 601 रुपयाचं जर आपण प्राइस टाकले आणि 10 क्वांटिटी आपण बाय करणार आहोत तर मार्केट चालू नसताना पण आपली ऑर्डर घेतली जाते. ठीक आहे. हा ऑप्शन तुम्ही मी जर बाय म्हणून सिलेक्ट केला तर बघा इथे आला बाय इज प्लेस्ड, चेक द ऑर्डर बुक फॉर स्टेटस. आता ऑर्डर बुक बोलल्यानंतर हे बघा इथे डॅशबोर्डच्या बाजूलाच ऑर्डर बुक आहे. ठीक आहे. ऑर्डर बुक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल काय दिसतंय का MNM ची ऑर्डर आहे, AMO रिक्वेस्ट रिसिव्ह. आता समजा ही रिक्वेस्ट तुम्हाला कॅन्सल करायची आहे, मला हे करायचं नव्हतं पण मी फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवलेलं. तर MNMचं काय करतोय मी MNM ला ह्या ऑप्शन्स मध्ये क्लिक करतोय आणि कॅन्सल म्हणून फर्स्ट बटन आहे त्यालाच क्लिक करतोय. कॅन्सल ऑर्डर, ही ऑर्डर आपण कॅन्सल करतोय आणि त्यांनी कॅन्सल केलेली आहे. बघा कॅन्सल्ड AMO असा आणून आलाय. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, ह्यात तुम्हाला टाइम दिसतोय का किती वाजता टाकलेली, टाईप काय होतं बाईंग करायला टाईप काय, सेलिंग असेल तर सेल लिहून येणार तिथे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणत्या शेअर मध्ये तर MNM मध्ये इथे कोपऱ्यामध्ये छोट्याशा अक्षरात NSE पण लिहिलेला आहे. प्रोडक्ट काय आहे, प्रोडक्ट आहे इंट्राडे का CNC म्हणजे कॅश अँड कॅरी. ठीक आहे. म्हणजे जेवढे पैसे आहेत तेवढ्याच रुपयाचे एक द्या मला शेअर, मला उधारी देऊ नका आणि मी जे घेणार ते डिलिव्हरी बेस्ड आहे. तर शक्यतो आपण होता वेळेस CNC करायचा आहे याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये बोलू. क्वांटिटी जी आहे ती 10 होती. ऍव्हरेज प्राइस आपल्याला जे पाहिजे होतं ते 601 रुपयाला पाहिजे होतं. आता ही ऑर्डर ऑलरेडी स्टेटस म्हणून आपण राईट साईडला बघितलं तर कॅन्सल्ड AMO म्हणून आलेलं आहे. आपली ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला जे दाखवलंय ते फक्त बाईंग आणि सेलिंगचं आहे. आपण जास्त मोठे मोठे व्हिडिओ बनवणार पण नाही कारण एवढं वेळ पण नसतो कोणालाही. कोणी विद्यार्थी आहेत, कोणी गृहिणी आहेत किंवा कोणी आपला व्यवसाय सांभाळून हा शेअर मार्केटचं काम करणार आहे तर मी एक छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे यापुढे पण. तर एक 10-15 मिनिटाच्या वरचे व्हिडिओ आपण बनवणार नाही आहोत. तर त्या हिशोबाने आजच्या पुरता मी ह्याच व्हिडिओवर थांबतो, इथेच थांबतो. तुमचा निरोप घेतो. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. काही प्रॉब्लेम असेल, काही तुम्हाला त्रास झाला तर मला विचारा. तुमचा खाता झिरोदामध्ये नसेल तरी काही हरकत नाही, आपल्या ग्रुपवरती किंवा आपल्या ग्रुपला जॉईन करा. जर जॉईन केलेला असेल तर तुम्ही हे व्हिडिओ कंटिन्युअस मी अपडेट देत राहील. साधारणपणे पुन्हा सांगतो मी तुम्हाला 10-10 मिनिटाचेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न असेल माझा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून थोडक्यात आपल्याला माहिती देता येईल असं मी करेल प्रयत्न. ओके. हॅव अ नाईस डे. आणि हा विचार करतोय मी तर आता आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. थँक्यू.